छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतील। बीड बायपास या ठिकाणी अजित पवार यांची प्रचार सभा होईल, तर सोमवारी अदिती तटकरे यांची सभा होणार आहे आणि रोड शो सुद्धा। भाजपचे फायर ब्रँड नेते नितेश राणेंची तोफ आज मुंबईत धडाडतीये। मुंबईत आज संध्याकाळी नितेश राणेंच्या 3 जाहीर सभा होतील, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे विरोधात राणे हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। किंबहुना आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चांदिवली कलिना या परिसरामध्ये नितेश राणेंच्या सभा होतील। बातमी पुण्याची आहे। पुण्यात रोहित पवार आजपासून प्रचारात उतरतील। दोनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता रोहित पवार आज पुण्यात असणार आहेत। प्रभाग क्रमांक 32 मधून सकाळी 10 वाजता पदयात्रेला सुरुवात होईल। पालिका निवडणुकीच्या प्रचाराकरता मंत्री अदिती तटकरे मैदानात उतरत आहेत। मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता अदिती तटकरे मैदानात उतरतील आणि प्रचारात सहभागी होतील। वरई, माहीम, सायन, कोळीवाडा, कुर्ला, चेंबूर, चांदिवली, विलेपार्ले, वांद्रे इथल्या उमेदवारांच्या प्रचाराकरता अदिती तटकरे मैदानात दिसतील। नागपूरमध्ये भाजपची मोठी कारवाई आहे। निवडणुकीत पक्ष शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई आहे। निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचं निलंबन आहे। पदाधिकाऱ्यांना 6 वर्षांकरता निलंबनाचा निर्णय। प्रभाग क्रमांक 1 ते 34 मधील एकूण 32 जणांची पक्षातून हकालपट्टी आहे। पुण्यात सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना फोनवरून संबोधित केले। प्रभाग क्रमांक 33 मध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली होती। सभेच्या ठिकाणी वेळेत पोहोचू न शकल्यानं फोनवरून संबोधित करण्यात आलेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उभे राहिलेले उमेदवार आमचे राहुल फुलेजी, पगारेताई आणि सगळे उमेदवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार, या सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज येणं अपेक्षित होतं। मला याची कल्पना आहे की आपण सगळेच मी मनसेची आहे। मनसेला शिवडीमध्ये धक्का आहे। संतोष नलावडे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र आहे। संतोष नलावडे हे बाळा नांदगावकरांचे कट्टर समर्थक मानले जायचे। नलावडे यांनी महाराष्ट्र सैनिकांना पत्र लिहिलेले आहे आणि यातून आपली खंत खदखद व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिन्सी परिसरातून 2 दिवसांपूर्वी एमआयएम आणि कलीम कुरेशी समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर राजकीय तणाव वाढलेला आहे। या घटनेत माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर देखील हल्ला करण्यात आलेला होता। आता या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे। त्यानंतर काँग्रेस उमेदवार मलेका कुरेशी यांनी प्रचारात अडथळा आणल्याचा आरोप होतोय। एमआयएमचे उमेदवार फिरोज खान आणि समर्थकांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार आहे। दरम्यान हल्ला केल्याप्रकरणी अटक केलेल्या 11 आरोपींपैकी 6 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी ओवेसींच्या सभेनंतर तणाव निर्माण झालेला होता। वंचित आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।